आमच्या सारख्या लोकांसाठी काय काय करतो म्हणून मी त्या देवाला म्हणजे आमच्या बाबासाहेबांनी बघायला आलतोय. काय चित्रे सहस्रबुद्धे काय चाललंय हे पहा. तुमचा भक्त फार लांबून भेटायला आलाय. या होय काय करताय? हेच मला संपवायचंय. व्यक्ती पूजा मूर्ती पूजा त्यामुळेच तर इतकी वर्ष गुलामगिरीत घालवली आपण. माणसाला माणूस म्हणून कधी स्वीकार करणार? बसा. अहो आम्ही किती वेळेच सांगतोय ऐकतच नाहीयेत. या बसा बसा. हे घ्या पाणी. नाही न ग, तुम्ही वरच्या जातीचे आम्ही खालच्या जातीचे. मी कसं तुमच्या पेलेला शिवणार? तुम्ही वरनं पाणी टाका, तुम्ही आवंजडीनं पितो. अहो आम्ही जन्मानं कुठल्या जातीचं आहोत ते महत्वाचं नाही. आम्ही बाबासाहेबांचे विचारांचे पायक आहोत. घ्या पाणी. फार सुंदर. नमस्कार नमस्कार. या डिबणीस या. नंतर गंगाधरराव हे सुरेंद्र डिबणीस महाड नगरपालिकेचे प्रमुख. डिबणीसांचा एक लेख मी वाचला, अत्यंत सुंदर, ज्यात तिने असे नमूद केले होते की सरकारी मालमत्ता सगळ्यांसाठी खुली आहे. त्यावर समाजाचा कुठलाही घटक आपला दावा सांगू शकत नाही. अगदी बरोबर. त्यामुळेच मी असं ठरवलं आहे की सामाजिक समतेसाठी आणि अस्पृश्यतेचा भेद मिटवण्यासाठी आपण मार्चच्या 14 तळ्याचा सत्याग्रह करणार. म्हणजे निसर्गाने दिलेले पाणी सगळ्यांसाठी खुले आहे, त्यावर सगळ्यांचा समान अधिकार आहे हे सांगणारा सत्याग्रह. काय थोर विचार. चला तयारीला आणि तुम्ही पण येणार ना? माझा बाबासाहेब तिथं म्हणा माझी तब्येत निघत येणार. मग चला. योग्य अयोग्य हे ठरवायचा अधिकार देखील कोणा एकाला नसतो. तुम्ही आमचं पाणी वाटवताय. आमचं पाणी चला मी मान्य करेन